नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. यंदा श्रावण नेमका कधीपासून सुरू होतोय, किती श्रावण सोमवार असणार आहे, कोणती शिवामूठ व्हावी, हे व्रत कसं करावं आणि पूजाविधी काय असणार आहे, एवढंच नाही तर खास श्रावण सोमवारात धन, आरोग्य, सौभाग्य, विवाह आणि मनोकामना पूर्ण करणारे उपाय कोणते आहेत, या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं चला सविस्तर जाणून घेऊया. श्रावण महिना भगवान शिवाला अर्पण केलेला सर्वात पवित्र आणि फलदायी महिना आणि या महिन्यातले श्रावण सोमवार म्हणजे भक्तांसाठी आराधना, उपवास आणि इच्छापूर्तीची एक अमोघ संधी. जणू श्रावणातील प्रत्येक दिवसाचे व्रताचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. पण कधीपासून सुरू होणार आहे श्रावण महिना आणि यंदा किती श्रावण सोमवार असतील, तर उत्तर भारतात श्रावण महिना सुरूही झालाय. उत्तर भारतातील पंचांग पद्धतीप्रमाणे पौर्णिमेनंतर महिना सुरू करण्याची प्राचीन परंपरा आहे, तर महाराष्ट्रासह लगतच्या राज्यातील पंचांग पद्धतीप्रमाणे अमावस्येनंतर महिना सुरू होण्याची परंपरा आहे. त्यामुळे आषाढ पौर्णिमेनंतर उत्तर भारतात श्रावण महिन्याची सुरुवात झाली, तर महाराष्ट्रासह लगतच्या राज्यांमध्ये आषाढ अमावस्येनंतर श्रावण महिन्याची सुरुवात होईल. श्रावण महिना हा पूर्वी नभस या नावानं ओळखला जात असे. या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळते. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशीच असतो, म्हणूनच या महिन्याला श्रावण असं नाव मिळालंय. यंदा शुक्रवार दिनांक 25 जुलै 2025 पासून महाराष्ट्रात श्रावण महिना सुरू होत असून शनिवार दिनांक 23 ऑगस्ट 2025 पर्यंत श्रावण महिना असेल. श्रावण महिन्यात 28 जुलै रोजी विनायक चतुर्थी, 29 जुलै रोजी नागपंचमी, 5 ऑगस्ट रोजी पुत्रदा एकादशी, 8 ऑगस्ट रोजी नारळी पौर्णिमा, 9 ऑगस्ट रोजी रक्षाबंधन आणि 12 ऑगस्ट रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. तर 15 ऑगस्ट रोजी श्रीकृष्ण जयंती आहे. 16 ऑगस्टला गोपाळकाला दहीहंडी आणि 19 ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे. आता हा झाला श्रावण महिना आणि श्रावण महिन्यात येणारे सण. पण श्रावणी सोमवार किती आणि कधी आहे, तर पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै 2025 रोजी आहे. दुसरा श्रावणी सोमवार 4 ऑगस्ट 2025 रोजी आहे. तिसरा श्रावणी सोमवार 11 ऑगस्ट 2025 रोजी आहे आणि चौथा श्रावणी सोमवार 18 ऑगस्ट 2025 रोजी आहे. श्रावण महिन्याचं महत्त्व म्हणजे हिंदू धर्मात श्रावण महिना हा भगवान शिव आणि माता पार्वती यांना समर्पित आहे. हा महिना आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत पवित्र मानला जातो. पौराणिक कथेनुसार आणि सनातन परंपरेनुसार देवशयनी एकादशीपासून भगवान श्रीहरी विष्णू क्षीरसागरात योग निद्रेत जातात आणि हा काळ चातुर्मास असतो. या काळात विश्वाचं संचालन भगवान शिव करतात. त्यामुळे श्रावणात भगवान शिवाची पूजा विशेष फलदायी मानली जाते. श्रावणात केलेली पूजा, व्रत, ध्यान, जप आणि दान यामुळे आत्मिक शुद्धी होते. शिवाय पूर्वजन्मीची पापेही नष्ट होतात आणि जीवनात सुख शांती मिळते असं सांगितलं जातं. एवढंच काय, तर या महिन्यात शिवभक्त गंगाजलानं शिवलिंगाला जलाभिषेक करतात, ज्यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण करतात. विशेषतः सोमवार हा भगवान शिवाचा प्रिय दिवस मानला जातो. श्रावणातील सोमवारांना श्रावणी सोमवार म्हणतात आणि या दिवशी व्रत आणि पूजा केल्याने वैवाहिक जीवन सुखी होतं असं म्हणतात. एवढंच काय, तर अविवाहित मुलींना मनाजोगा वर मिळतो आणि नकारात्मक ऊर्जा, रोग, दारिद्र्य यांपासूनही मुक्ती मिळते. श्रावणातील प्रत्येक सोमवारला विशेष धार्मिक आणि आध्यात्मिक महत्त्व आहे. श्रावण सोमवारच्या व्रतानं आणि शिवपूजेनं भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात असं म्हणतात. एवढंच नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारतं.
शत्रूंवर विजय मिळवता येतो आणि आर्थिक समृद्धीही प्राप्त होते असं सांगितलं जातं. श्रावण सोमवारात नेमकं काय करावं तर संपूर्ण दिवस उपवास करावा किंवा एक वेळ मीठमुक्त आणि फराळी भोजन करावं. सकाळी लवकर उठून स्नान करावं आणि स्वच्छ वस्त्र परिधान करावे. घरात शिवलिंग असेल तर त्याची पूजा करावी किंवा मंदिरात जावं. नसल्यास मातीचे शिवलिंग बनवून त्याची पूजा करावी. शिवलिंगावर गंगाजल, तूप, दही, मध, दूध यासारखेच साखरेचे मिश्रण असं पंचामृत अर्पण करावं. बेलपत्र, धोत्रा आणि फळं अर्पण करावी. आपण या बेलपत्रांवर ओम किंवा श्रीराम असंही लिहून अर्पण करू शकता. हे अधिक शुभ मानलं जातं. धूप, दीप प्रज्वलित करावे आणि शेवटी भगवान शिवाची आरती करावी. त्यानंतर आपण ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा रुद्राक्ष माळेनं जप करावा. शिव पंचाक्षर मंत्र, शिव चालीसा, शिवकवच, महामृत्युंजय मंत्राचा जपही केला जाऊ शकतो. श्रावण सोमवारात काही गोष्टी आवर्जून टाळाव्यात जेणेकरून भगवान शिव प्रसन्न राहतील. यासाठी तामसिक भोजन करू नये. शारीरिक आणि मानसिक शुद्धी राखावी. पूजेआधी स्नान आवश्यक आहे. मात्र शिवलिंगावर तुळस, कुंकू किंवा शंखातून पाणी अर्पण करू नये. याचे विशेष लक्ष द्यावे. फाटलेले बेलपत्र किंवा खराब फळ भगवान शिवाला अर्पण करू नये. पूजेदरम्यान मन शांत ठेवावं आणि एकाग्र ठेवावं. राग, द्वेष किंवा वाद टाळावेत. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे 4 सोमवार असणार आहेत. पण या 4ही सोमवारात भगवान शिवाला कोणती मूठ अर्पण करावी तर शिवमूठ ही श्रावण सोमवारी भगवान शिवाला अर्पण केली जाणारी धान्याची मूठ आहे. यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि सुख समृद्धी प्राप्त होते असं म्हटलं जातं. शिवमूठ म्हणजे काय तर प्रत्येक सोमवारी ठराविक धान्याच्या मुठी शिवलिंगावर अर्पण केले जातात. यामुळे दानाचं महत्त्व अधोरेखित होतं आणि भक्तांना समाधान मिळतं. लग्नानंतर सलग 5 वर्ष हे व्रत विशेषतः विवाहित महिलांनी करावं असं सांगितलं जातं. ज्यामुळे सासरी प्रेम आणि आदर मिळतो. मग कोणती मूठ कोणत्या सोमवारी व्हावी तर पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ व्हावी, दुसऱ्या सोमवारी तिळाची मूठ व्हावी, तिसऱ्या सोमवारी मूग व्हावे, चौथ्या सोमवारी जव किंवा जवस वाहिलं जातं. पण यंदा जव ही शिवमूठ आहे. 5वा सोमवार असेल तर सातू वाहिलं जातं. यंदा 2025 मध्ये फक्त 4 सोमवार असल्यानं सातूची मूठ वाहण्याची आवश्यकता नाही. पण ही मूठ कशी व्हावी तर मंदिरात जाऊन ही धान्याची मूठ शिवलिंगावर अर्पण केली जाऊ शकते. जर मंदिरात जाणं शक्य नसेल तर घरीच तांब्यात धान्य घेऊन शिवाचं स्मरण करावं आणि नंतर ते गरजूंना दान करावं. श्रावणात भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी आपण पुढील उपाय करू शकता. भगवान शिवाला जलाभिषेक करावा, पंचामृतानं अभिषेक करावा आणि ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र याचा 108 वेळा जप करावा. धन्यवाद.